नमस्कार. इरा रांगोळी आर्ट्सबरोबर अनेक असंख्य कलाकार आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. आज आपल्याबरोबर रिंकू आहे. रिंकूशी आपण थोडी चर्चा करूयात. रिंकू शेवाळे हिचं हे पूर्ण नाव. ताई, तू कुठे राहतेस आणि थोडक्यात तुझ्याबद्दल सांगा मला. माझं नाव रिंकू शेवाळे आहे. मी भिकराईनगरला राहते आणि मी तिथून दर रविवारी सरांकडे क्लासला येते. बरं, रविवारी खरं तर एकच दिवस असतो आणि आठवडा पूर्ण जातो त्याच्यामध्ये आपला. तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस तुझी होते का तेवढ्या दिवसामध्ये? हो, म्हणजे मी जॉब करते, पण मी माझ्या जॉबमधून पण टाईम काढून ॲटलिस्ट अर्धा तास तरी आपण डेली प्रॅक्टिस केली पाहिजे. तर मी तो फॉलो करते रूल. तर त्याच्यामुळे मला बराच फायदा झालेला आहे. अच्छा, जॉब पण करते म्हणजे काय करते एक्झॅक्टली? मी IT कंपनीमध्ये आहे. मी ITमध्ये ॲसेंचर कंपनीमध्ये काम करते. तर कसं वाटतं एकंदरीत? मग आता काम पण बघतीयेस, घरामध्ये काय कसं एकंदरीत? किती जण आहेत घरामध्ये किंवा घरामध्ये तुला सपोर्ट मिळतो का तू जे काही शिकत आहेस त्यासाठी? हो, माझे घरचे दोन्ही आई आणि वडील दोन्ही सपोर्ट करतात मला आणि त्यांचं कधीच कुठल्या गोष्टीला नाही नसतं. जर मी काही सांगितलं तर ते करायला नेहमी तयार असतात. तर मी त्यांना असंच सांगितलं होतं की मी क्लास बघितला आहे आणि मला रांगोळी करायची आहे पुढे, म्हणजे मला आवड आहे त्याच्यात. तर मग मी माझ्या आईला सांगितलं की मी करणार आहे आणि मग आईने पण परवानगी दिली आणि त्यांनी पण म्हणजे एवढ्या लवकर मी क्लासला येते तरी पण त्यांना असं काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे घरून पण चांगला सपोर्ट आहे. ओके. आता रविवार म्हटल्यानंतर वर्गाची वेळ आपली 7:30 वाजता आहे. हो. ऑल द वे तू हडपसर म्हणजे आपल्या क्लासपासून मला वाटतं 15-20 किलोमीटर अंतरावरती आहे. तर तू कसं एकंदरीत ट्रॅव्हल कसं करतेस? कशा पद्धतीने येतेस? म्हणजे तू गाडीवरती येतेस का कसं येतेस? येस. मी इथं पुण्यामध्ये जी लोकल बस ट्रॅव्हल आहे त्यांनी येते. तर मी मोस्टली 5:30ला उठते आणि मग 6ला मी घरातून निघते. 6:30ला माझी पहिली बस असते आणि त्याच्यानंतर 7ला मला स्वारगेटवरून परत दुसरी बस भेटते आणि मी 7:30ला क्लासमध्ये पोहोचून जाते. बापरे, बापरे! तेवढं वर्थ आहे का एवढं लांब येणं? हो, मला आवडतं. मी ऑलरेडी ट्रॅव्हल केलेलं आहे. माझे कॉलेजेस पण खूप लांब होते आणि मोस्टली मला सरांकडून ऑफलाईनच शिकायचं होतं. ऑनलाईन मला मोस्टली आवडत नाही शिकायला, त्यामुळे मी ऑफलाईनच क्लास प्रिफर करते. अच्छा. ऑफलाईनमध्ये कसं वाटतं एकंदरीत? आणि ऑनलाईनचे काही कलाकार आपल्याबरोबर इथं कधी-कधी हो, येतात. हो. तर त्यांचं एकंदरीत बघितल्यानंतर असं वाटतं का की आपल्याला पण ऑनलाईन केलं तर हरकत नाही? नाही, मला प्रेफर ऑफलाईनच आवडेल, कारण की मला प्रत्यक्षात शिकायला सरांकडून जास्त आवडतं ऑफलाईनपेक्षा. अच्छा. कारण की मी त्यांच्याकडून रंगवर्षाव पण शिकलेली येस, आहे येस. आणि मला अनुभव आहे की कशाप्रकारे सर शिकवतात. तर मला आवडेल की ऑफलाईनच शिकायला. येस. रंगवर्षाबद्दल थोडक्यात काही सांगता येईल? हो, म्हणजे आम्ही 2 दिवसाचा रंगवर्षाव केला होता. तर सरांनी खूप छान पद्धतीने म्हणजे बेसिकपासून जर एखाद्या कोणाला जरी येत नसेल तर सर खूप बेसिकपासून शिकवतात आणि म्हणजे मी तर प्रेफर करेल, जर कोणाला आवड असेल तर त्यांनी नक्कीच रंगवर्षाव करून छान पद्धतीने कलर कॉम्बिनेशन शिकावं, जेणेकरून त्यांची स्वतःचीच रांगोळी खूप छान दिसेल. 2 दिवसांमध्ये आपण सांगितलं होतं की रांगोळीचा तुम्हाला क नाही शिकवणार नाही आपण. तरी तुला असं वाटलं की रंगासाठी सरांकडे आपण क्लास करूयात. हो, हो. नक्कीच. तर कारण असं मी वर्थ आहे आधीपासून का? मी आधीपासून काढत होते, पण जे फिनिशिंग म्हणा किंवा कलर कॉम्बिनेशन म्हणा, जे माझ्या आधीच्या रांगोळीमध्ये नव्हतं, ते म्हणजे मी 2 दिवसानंतर जेव्हा मी परत काढली तर मलाही दिसलं आणि घरच्यांना पण वाटलं की नाही, हे केलंय, याचा काहीतरी फायदा झालाय आपल्याला. ओके. खरं तर रंगवर्षा आपण 2 दिवसांमध्ये इथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगतो आपण. खूप इन डीप गोष्टी असतात, हे आपण असंख्य वेळा सांगितलंच आहे लोकांना पण. सो 2 दिवसांमध्ये तुम्हाला कलर पण आपण तुम्हाला दिले होते. 9.5 किलो बरोबर. जवळपास कलर होते. हो. तर आज मला वाटतं जवळपास 1.5-2 महिने आता क्लासेससाठी झाले असेल. हो. कलर तुझ्याकडे अवेलेबल आहेत का अजून, का संपवले तू? नाही, माझ्याकडे कलर अवेलेबल आहेत आणि सरांनी शिकवलं की कमी कलरमध्ये काम कसं करायचं, जास्त कलर वाया नाही घालवले पाहिजे. तर मी तो रूल फॉलो करून अजूनही माझ्याकडे ते कलर आहेत आणि मी खूप काळजीपूर्वक ते कलर वापरते. रंगवर्षातला सगळ्यात चांगला एक्सपिरियन्स काय होता? रंगवर्षामधला सगळ्यात चांगला एक्सपिरियन्स म्हणजे नवीन लोकांना भेटलो आणि प्लस सरांनी खूप छान कलर कॉम्बिनेशन शिकवले, ज्याचं आम्ही खूप प्रॅक्टिसही करतोय. अजून आहे मी कॉन्टॅक्टमध्ये आहे. आम्ही वेगवेगळी प्रॅक्टिस केलेली आम्ही आमच्या ग्रुपमध्ये टाकतो. बरं, सरांना माहीत नसेल तरी पण आम्ही आमच्या ग्रुपमध्ये टाकतो. जर सरांना बघायचं असेल सर बघू शकतात ग्रुपमध्ये. नाही, पण हेच चांगलं आहे की तुम्ही एकंदरीत थोडंसं नॉर्मली असं होतं की एखादी कुठली बॅच, आता मी बघतो बरेच बॅचेस होतात, तेवढ्या दिवसांपुरतं लोक फक्त मेसेज करतात किंवा काय करतात नाही. किंवा सर आहेत म्हणून नको करायला, असंही कधी कधी होतं. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा वैयक्तिक एखादा ग्रुप केला आहे. तुमचं ऑफलाईन असल्यामुळे तुम्हाला वैयक्तिक एकमेकांना तुम्हाला माहिती आहात ते कसे आहेत किंवा काय. तर आत्तापर्यंत म्हणजे तुम्ही 5-7 जण फक्त त्या रंगवर्षासाठी होतात.
हो. सगळ्यात चांगली तुला कलाकृती कोणाची वाटते त्याच्यामध्ये? विशाल दादाची खूप छान होती, कारण तो आधीपासून काढतोय. Yes. आणि अश्विनी ताई पण छानच होत्या. म्हणजे त्यांचं म्हणजे मी पाहिल्या बाकीच्या रांगोळ्या, पण त्या पण खूप छान रांगोळ्या काढतात. येस. आणि केल्यामुळे बराचसा फरक पडला रांगोळ्यांमध्ये. प्रत्येकजण आपल्या रांगोळ्या टाकल्यामुळे दिसतं की हां, आणि आम्ही पण त्याच्यामध्ये जर काही मिस्टेक्स असतील तर आम्ही स्वतः सांगतो की नाही, हे करेक्ट करा तुम्ही, अरे ह्या वा. चुका तुम्ही व्यवस्थित करा. दादा खूप गाईड करतो आम्हाला त्या गोष्टींमध्ये. वा वा. त्यामुळं छान आहे, म्हणजे सगळेजण आहेत, सगळे सपोर्ट करतात. यातलं सगळ्यात सोपं काय वाटलं रंगवर्षामध्ये? सगळ्यात सोपं असं काहीच नव्हतं तसं म्हटलं तर. पण ठीक आहे, पण चाळणीने रंग देणं जरा वेगळं होतं आणि जरा सोपं होतं ते थोडंसं. अच्छा. आणि रंगवर्षातला सगळ्यात चांगला एलिमेंट की अरे हा हे खूप भारी होतं? जी लास्टची रांगोळी होती, आपण ते काढलं होतं कुंकू आणि तो वाला जो एलिमेंट तुम्ही काढला होता तो खूप छान होता. केळीच्या पानांचा मस्त होता तो. येस. रंगवर्षामध्ये खूप गोष्टी आपण हो. खरं तर 2 दिवसात शिकलो आपण. हो. याच्या नंतर परत प्रॅक्टिस करा असं आपण नक्कीच सांगितलं. हो. तर प्रॅक्टिस आता होते का तेवढी का नाही होते? हो, आम्ही करतोय प्रॅक्टिस सगळेजणच मिळून. आणि जरी काही चुका असतील तर दादा सांगतो, कारण की मोस्टली तुम्हाला टाकणं पॉसिबल नाही होत. मग आम्ही त्याच्याशी गाईडन्स घेतो की ह्या Yes. जर चुका झाल्या तर तो सांगतो की नाही, अजून थोडंसं करेक्ट करा, कलर कॉम्बिनेशन परफेक्ट बसले नाही आहेत, थोडंसं बरोबर. मर्ज करा. बरोबर, म्हणजे तो बरोबर. थोडासा गाईड करतो. मग आम्ही त्याचा गाईडन्स घेऊन अजून चालू आहे आमचं. येस. आता इथं ऑफलाईन क्लासेसला तर तू येतेस. हो. ऑफलाईन क्लासेसमध्ये तुझं फक्त बिंदू आता चाललंय. मला वाटतं हो. बिंदूच्या आता आज पुढे जाशील तू बिंदूच्या पुढे. जवळपास 5 एक रविवार झाले असतील का जास्त झालेत? हो, म्हणजे 5च्या पुढे जास्त झाले असतील. 6-7 रविवार झाले हो, असतील. हो. 6-7 रविवार फक्त बिंदूच शिकतेय तू. तर असं वाटत नाही का घरी फक्त बिंदूच चाललाय आपला? नाही, मला नाही वाटत ते तसं काही, कारण की ते महत्त्वाचं आहे, खूप बेसिक आहे ती गोष्ट. जर तुम्हाला तो जर कंट्रोल आला तरच तुमचे बाकीचे डिझाईन्स असतील, तुमचे आकार असतील, तर रांगोळी सुटत नाही मेन मुद्दा म्हणजे. बरोबर. कारण की मी स्वतः मी ट्राय करते घरी वेगवेगळे डिझाईन्स, तर मला माहिती की हां, रांगोळी सुटते थोडीशी तरी. मग तो अजून कंट्रोल येण्यासाठी बिंदू हा पाहिजेच. येस, एक्झॅक्टली. तर आत्तापर्यंत बरेच कलाकार इथं आता आपल्याकडे येतात, शिकतात, बघतात. हो. तसं क्युरिओसिटी वाटते का की अरे आपल्याला हे पण यायला पाहिजे लवकर? असं नाही आहे, मला परफेक्ट शिकायचं आहे. त्यामुळे वाह! मला क्या बात. नीटच शिकायचं आहे. वेळ गेला तरी चालेल, पण नीटच शिकायचं. येस. यावर्षी तू गणपती उत्सवासाठी पण हो. तुझं नाव नोंदवलंयस. हो. तुला माहिती आहे का गणपती उत्सव आपण कशा पद्धतीने करतो किंवा काय का आपल्या सरांनी सांगितलंय नाही, करा? मी पाहिलेत व्हिडिओ. YouTubeवर मी स्वतः व्हिडिओ बघितले. बरं. आणि मुळात मला आवड आहे की करायला पाहिजे. मला इव्हेंट्समध्ये भाग घ्यायला खूप आवडतं. त्यामुळे म्हटलं ठीक आहे, काय आपण नवीन शिकूयात, खूप लोक अजून नवीन भेटतील आणि टीममध्ये काम करायला कसं वाटेल, अजून त्याचा अनुभव एक वेगळा येईल. बरोबर. आणि वेगवेगळ्या लोकांशी भेटल्यामुळं त्यांच्या कलाकृती ते बघण्याचा अनुभव आपल्याला तिथे भेटेल, म्हणून मग मी घेतलं. येस. असंख्य कलाकार किंवा नवीन आपले लोक आता बघत आहेत, तर त्यांच्यासाठी तू काय म्हणशील? नक्कीच म्हणेन की ज्यांना रांगोळी शिकण्याची खूप इच्छा आहे, जरी ऑफलाईन जमत असेल तर ऑनलाईन करा. जेवढं सर ऑफलाईनमध्ये म्हणजे जेवढं छान शिकवतात तेवढंच ऑफलाईनमध्येही शिकवतात. तर तुम्ही ऑफलाईनमध्येही घ्या आणि ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही करू शकतात, जसं तुम्हाला पॉसिबल आहे तसं. येस. धन्यवाद आणि पुढच्या तुझ्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.